अप्रतिम चव, परफेक्ट कन्सिस्टन्सी, पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी दिसते ना, एकदम टेम्पटिंग यम अशी मँगो रबडी आहे ही. स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपण इथे आंब्याचा सीझन चालू आहे, तर मग आज नवीन आंब्याचं डेझर्ट बनवणार आहे. इथे मी मँगो रबडी बनवलेली आहे. किती डिलिशियस आणि किती छान टेम्पटिंग दिसते, तुम्ही बघू शकता. एकदम घट्टसर दाटसर रवा टेक्स्चरची मँगो रबडी जर तुम्हाला खायची असेल तर तुम्हाला ही रेसिपी पाहावीच लागेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि बनवूया ही मँगो रबडी. मँगोच्या सीझनमध्ये लवकर रेसिपी पहा, म्हणजे सीझन जाण्यापूर्वी तुम्हाला ही छान टेम्पटिंग यम मँगो रबडी बनवता येईल आणि खाता येईल. चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी बघा, आपल्याला इकडे दूध लागणार आहे. 1 लिटर दूध घ्यायचं आहे. फुल फॅट मिल्क वापरलं तर अतिशय उत्तम. मी इथे एक भांडं गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 लिटर दूध घालून घेणार आहे. दूध आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे. दुधाला आटण्यासाठी वेळ लागतो. एक 20 ते 25 मिनटं लागतात आपल्याला हे दूध आटवून घ्यायला, कारण आपल्याला हे दूध घट्टसर रबडीच्या रवा टेक्स्चरचं असं करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे. आता जर तुम्ही इथेच गॅसच्या जवळ उभे राहणार असाल, सोडून जाणार नसाल, तर गॅस मीडियम हाय ठेवून तुम्ही दूध आटवून घेतलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला गॅस मंद आचेवर ठेवून बाकीचं काही करायचं असेल तरी तुम्ही करू शकतात. नाहीतर दूध आपलं उतू जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जर गॅस तुम्ही हाय ठेवला असेल तर दुधाला पळीनं असं हलवत राहायचं आहे. बाजूला जी साय लागते, तुम्ही बघू शकता, अशी बाजूला जी साय लागते ती आपल्याला अशी खरवडून दुधामध्ये मिक्स करायची आहे, जेणेकरून आपल्या दुधाला लवकर घट्टपणा येईल. आता तुम्ही पाहू शकता, दूध अर्धं आटलेलं आहे, तेव्हा मी याच्यामध्ये अर्धी वाटीला थोडीशी कमी साखर घालत आहे. आंबाही आपला गोड असतो, त्यामुळे साखर तुमच्या अंदाजाने तुम्ही घाला. इथे अशा पद्धतीने मी साखर घालून घेतलेली आहे. साखर घातल्यानंतर आपलं दूध लवकर आटलं जातं, त्यासाठी मी इथे साखर घातलेली आहे. आणि आपल्याला हे दूध ढवळत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे. बाजूला जी साय चिकटती आहे ती आपल्याला खरवडून दुधामध्ये मिक्स करत राहायची. अशा पद्धतीने दूध तुम्ही बघू शकता छान आटलेलं आहे. आटायला सुरुवात झालेली आहे आपली. ही जी साय बाजूला आहे ती खरवडून अशा पद्धतीने पळीने खरवडायची आहे आणि ती आपल्याला आतमध्ये दुधामध्ये मिक्स करायची आहे. मी इथे गॅस फुल ठेवलेला आहे, म्हणून मी इथे पळीने ढवळत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गॅस एकदम मंद आचेवर ठेवा. गॅस फुल करून कुठेही निघून जाऊ नका, नाहीतर ते उतू जाईल. अशा पद्धतीने दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. एक 20 ते 25 मिनिटं लागतात आपल्याला दूध एकदम रबडीच्या टेक्स्चरचं, रवा टेक्स्चरचं घट्टसर दाटसर होण्यासाठी. तोपर्यंत आपल्याला हे दूध असंच हलवत राहायचं आहे, मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. अशा पद्धतीने दूध छान आपलं आटलं जाते. तुम्ही बघू शकता दूध आपलं आटायला लागलेलं आहे. निम्म्यापेक्षा कमी त्याची क्वांटिटी झालेली आहे आणि दुधाला घट्टसरपणा दाटसरपणा यायला लागलेला आहे. दूध आपलं 1/3 आटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी मिसळून घ्यायच्या आहेत. इथे दूध छान आटत आहे. गॅस मी फुल केलेला आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, दुधाला छान घट्टसरपणा यायला लागलेला आहे आणि दूध आपलं खूप कमी क्वांटिटी झालेली आहे. आता मी इथे ड्रायफ्रूट्स टाकत आहे. इथे माझ्याकडे बदाम आणि काजू आहेत, जे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. तुमच्याकडे पिस्ता, अक्रोड, ज्या पद्धतीने ड्रायफ्रूट्स अव्हेलेबल असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकतात, काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स घालायचे. ड्रायफ्रूट्स पूर्ण ऑप्शनल आहेत, तुम्हाला नसतील हवे नाही घातले तरी काही हरकत नाही. आता मी इथे वेलची पूड घालत आहे. मी इथे वेलची पूड घालून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता, वेलची पूड घालून घ्यायची आपल्याला आणि दुधाला असं ढवळून घ्यायचं आहे. आता दूध मी इथे गॅस मंद आचेवर ठेवते आणि तोपर्यंत आपण आंब्याचे गर काढून घेऊया, त्याचा पल्प काढून घेऊया. आता दूध बघा किती परफेक्ट त्याला कन्सिस्टन्सी आलेली आहे. रंगही चेंज झालेला आहे, मस्त घट्टसरपणा आलेला आहे आणि दूध थंड झाल्यानंतर अजून जास्त घट्ट होतं.
त्यामुळे आपल्याला आता इथे गॅस बंद करायचा आहे। आता मी इथे गॅस बंद करणार आहे आणि हे दूध बाजूला ठेवून देणार आहे। ही आपली नॉर्मल रबडी तयार झालेली आहे। आता आपल्याला मँगो रबडी करायची आहे। त्यासाठी बघा मी आंब्याचे पल्प काढून घेतलेला आहे 2 आंब्यांचा। माझ्याकडे हापूस आंबे होते, तुमच्याजवळ जो आंबा अवेलेबल असेल तो आंबा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। अशा पद्धतीने मी आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि याचा आपल्याला पल्प करून घ्यायचा आहे दाटसर। याच्यामध्ये पाणी किंवा दूध घालण्याची गरज नाही आहे, फक्त मँगो आपल्याला अशा पद्धतीने त्याची पेस्ट करून घ्यायची। आता तोपर्यंत आपलं दूध थंड झालेलं आहे। आपल्याला थंड दुधात हा मँगो पल्प मिक्स करायचा आहे। थंड झाल्यानंतर तुम्ही दुधाचं टेक्स्चर बघा, घट्टसरपणा, अजून जास्त दाटसरपणा आलेला आहे दुधाला। आता हा जो पल्प आहे तो आपल्याला या रबडीमध्ये मिक्स करायचा आहे आणि याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। अगदी दुधाचा रंग चेंज होईपर्यंत याला आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर विस्कर असेल तर तुम्ही हँड विस्करनी सुद्धा याला छान मिक्स करून घेऊ शकता, एकजीव करून घेऊ शकता। मी इथे पळीनेच करणार आहे। पळीच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता मी एकदम छान त्याला ढवळून घेतलेला आहे। आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता रंग आपला चेंज व्हायला लागलेला आहे आपल्या रबडीचा आणि किती अप्रतिम रंग आलेला आहे। मी आता एका बाउलमध्ये हे काढून घेते जेणेकरून हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवता येईल। तुम्ही इथं याच टेम्परेचरचं जरी खायचं असेल, तुम्हाला लगेच खायचं असेल तरी तुम्ही खाऊ शकता, काही हरकत नाही। पण थंड केल्यानंतर याच्या टेस्ट अजून जास्त छान लागते। त्यामुळे मी आता हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। तुम्ही रंग आणि कन्सिस्टन्सी बघू शकता, किती परफेक्ट कन्सिस्टन्सी आपली आलेली आहे। अशा पद्धतीने इथे आपली मँगो रबडी तयार होणार आहे। तुम्ही पाहू शकता 1 तासानंतर मीही जे आपले ग्लास असतात काचेचे त्याच्यामध्ये सर्व करून घेते। आपली इथे आंब्याच्या सीझनमधील स्पेशल मँगो रबडी खाण्यासाठी तयार आहे। परफेक्ट रंग, परफेक्ट कन्सिस्टन्सी आणि एकदम छान अप्रतिम चवीची मँगो रबडी खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता इथे गार्निशिंगसाठी मी थोडासा चिरलेल्या आंब्याची जी फोडी होत्या त्या बाजूला काढून ठेवलेल्या त्या आपण इथे घालून घेऊया आणि त्याच्यावर आपल्याला थोडेसे जे ड्रायफ्रूट्स होते तेही थोडेसे बाजूला काढून ठेवायचे आणि इथे आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून द्यायचे। तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आणि किती छान दिसते आपली रबडी। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। अशाच पद्धतीने मी दुसऱ्या ग्लासमध्येही ही रबडी काढून घेते, सर्व करून घेते आणि तुम्हाला दाखवते की किती परफेक्ट आपली रबडी इथे मँगोची रबडी तयार झालेली आहे। आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही नक्की एकदा ही रबडी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि तुम्हाला जर आवडली ही रबडी तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली रबडी। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल, ही रेसिपी तुम्हाला आवडलेली असेल तर नेहमीप्रमाणे आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघतील। आपण इथे व्हेज नॉनव्हेज सगळ्या पद्धतीच्या रेसिपीज पाहत असतो, तुम्ही त्या सगळ्या रेसिपीज पाहू शकता आणि तेही फुकटमध्ये। चला तर मग रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।